जे आम्हाला पॅनल डिस्कशन मध्ये 15-20 वर्ष वापरून घेतात त्यांनी तरी यावं अशा अपेक्षा. काय हो पार्टी अरे तुम्ही एवढं पाहिजे की त्याला सेट करे रोल आलो हॅलो रोल रोल नमस्कार. आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि पहिल्यांदा आपण बाबांचं काल सगळ्यांना माहिती निधन झालं बाबा आढाव्यांचं. तर या प्रेस कॉन्फरन्सच्या सुरुवातीला आम्ही त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण प्रेस कॉन्फरन्स सुरू करू. पुणे महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होत आहेत आता, तर त्याच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने तारीख दिली होती प्रारूप मतदार यादी जाहीर करायची. ती साधारण प्रारूप मतदार यादी 20 तारखेला जाहीर झाली, 20 नोव्हेंबरला, आणि त्याची मुदत हरकत घ्यायची 27 तारखेपर्यंत होती. नंतर पुढं 2-4 दिवसांनंतर त्यांनी ती मुदत 3 तारखेपर्यंत वाढवली, 3 डिसेंबरपर्यंत, आणि उद्या काहीतरी ते प्रारूप यादी जाहीर करणार आहे. परंतु त्याच्या अगोदर हे गव्हर्नमेंट डॉक्युमेंट असताना सुद्धा, याचं गुप्ततेचं सगळं असताना सुद्धा, महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाचे काही लोक प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन बसलेले असताना त्याचा एक व्हिडिओ आम्ही मागितला होता. आणि ती माणसं भारतीय जनता पक्षाचे जे कोण पदाधिकारी होते ते महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन कडी लावून त्या महापालिकेच्या ऑफिसमध्ये मतदार याद्या चाळत होते. आणि नुसते चाळत नव्हते तर त्या मतदार याद्या, समजा हा 26 नंबर वॉर्ड आहे, ते मतदार इकडे टाक रे, हा 22 नंबर मध्ये टाक, हे असं भारतीय जनता पक्षाचे लोक आणि महापालिकेचे अधिकारी या प्रारूप याद्या जाहीर व्हायच्या अगोदर, साधारण 20 ते 25 दिवस अगोदर हा प्रकार करत होते. आम्ही त्यांना रितसर फुटेज मागितलं. आम्हाला कळल्यावर त्यांनी आम्हाला ते फुटेज फार उशिरा दिलं. आता 3-4 दिवसापूर्वी त्यांनी आम्हाला ते फुटेज दिलं, सीसीटीव्ही फुटेज, आणि त्यामध्ये अगदी स्पष्ट दिसतंय भारतीय जनता पक्षाचे काही प्रमुख लोक आणि महापालिकेचे अधिकारी हे बसून वेगवेगळ्या प्रभागाच्या याद्या करतायत आणि क्लिअर कट आवाजामध्ये, म्हणजे व्हॉइस रेकॉर्डिंग पण आहे त्याच्यात, की या अमका वाडा हा भारतीय जनता पक्षाचे मतदार आहेत, काय काळजी करायचं नाही, हा इथंच राहू दे, हा भवानी पेठेतला आहे, हा तिकडं 17 नंबर मध्ये टाका, किंवा हा 23 नंबर मध्ये टाका, असं क्लिअर कट दिसतंय. ही मोठी कॉन्स्पिरसी आहे. आणि यांनी निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाच्या कशा पद्धतीने त्यांच्या आदेशाप्रमाणे चालतोय, कारण त्या सीसीटीव्ही कव्हरेजमध्ये हे क्लिअर दिसतंय आपल्याला की तो संबंधित भारतीय जनता पक्षाचे लोक हे डिक्टेट करतायत मतदार याद्या घेऊन, आणि हा गट्टा इकडे टाकतो, आणि त्याच्या पुरावाही सुद्धा आणलेले आहेत मी, की त्याच्यामुळं काही ठिकाणी, म्हणजे समजा आता 22 नंबर प्रभाग आहे, त्याच्या तिथले मतदार 26 नंबर मध्ये आले, 26 नंबरचे आणखीन 21 नंबर मध्ये गेले, असे हजारो मतदार, हजारो प्रत्येक प्रभागामधले इकडचे तिकडे गेलेले. आणि हे सगळं काम, म्हणजे मला असा डाऊट आहे की ज्या अर्थी हे भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये झालेलं आहे, अधिकाऱ्यांच्या संमतीने, अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन, तर हे सगळ्याच प्रभाग समित्या, म्हणजे क्षेत्रीय अधिकाऱ्या, म्हणजे बिबेवाडी असेल किंवा आणखीन 12 क्षेत्रीय अधिकारी कक्षामध्ये या सगळ्या गोष्टी अगोदरच झालेल्या आहेत. हे सगळं सेटिंग झालेलं आहे, हा आमचा आरोप आहे. आणि हा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार तर आहेच, पण हा लोकशाही प्रक्रियेवरती डायरेक्ट धाकलेला दरोडा आहे, हे आमचं म्हणणं आहे. मी तुम्हाला या ठिकाणी
4-5 मिनिटाचं हे 4.5 तासाचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, सीसीटीव्ही फुटेज त्यांनी परवा दिवशी मला दिलं. आणि सलग 4.5 तास तिथं ही मीटिंग चाललेली आहे, कडी लावून महापालिकेच्या दालनात अधिकाऱ्यांच्या दालनात. कुणालाही घेतलेलं नाही, कुणालाही आतमध्ये घेतलेलं नाही, फक्त त्यांचीच लोक. ते क्लिअर होत आहे. ते तुला हे समजतंय ना, मतदार यादीतलं माहिती असेल तर बस, नाही तर निघून जा. ताईंचं नाव कळालं होतं, आम्ही टाकायला लावलंय आता. म्हणजे ह्या राज्यामध्ये चाललंय काय? मग तुम्ही डायरेक्ट जाहीरच करून टाका ना तुमची यादी, की हा नगरसेवक आहे, हा नगरसेवक आहे. कशाला हे एक प्रक्रिया कशा करताय? म्हणजे फारच आहे हा सगळा. आणि असं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घडतंय. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घडतंय की एका सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, हे त्या ठिकाणी बसलेत अधिकाऱ्यांना घेऊन वर्किंग डेला. आतमध्ये कोणालाही सोडत नाहीये, कड्या लावलेल्या आहेत. फक्त त्यांचीच लोक 4-5 आतमध्ये घेत आहेत. तर हे ज्या अर्थी इथं झालेलं आहे त्या अर्थी पुणे शहरातल्या सगळ्या प्रभागांमध्ये, सगळ्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये झालेलं आहे. आणि आपण हे समजू शकतो की बाबा मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर झालं, पण 20 दिवस आधी त्याचे हे चाललंय सगळं. 31 तारखेचं हे रेकॉर्डिंग आहे. 20 दिवस आधी मतदार याद्या प्रदर्शित व्हायच्या 20 दिवस आधीपासून खल चाललाय की कोणाला काढायचं कोणाला ठेवायचं. याचा अर्थ भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग यांचीच युती झालेली आहे हे त्यात लक्षात दिसतं. किती तारखेचं आहे? 31 तारखेचा, 31 ऑक्टोबर. ज्या तुम्ही आजच्या पेपरला देखील बघितलं असेल तर त्यांनी आता असं सांगितलंय की ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्यातल्या बऱ्याचशा फेक तक्रारी पण आहेत. म्हणजे हरकती सूचना ज्या मागवल्या त्यांनी त्यातल्या बऱ्याचशा फेक आलेल्या आहेत. याचा अर्थ असाही होऊ शकतो की तक्रारी आलेल्या आहेत पण त्याचं निवारण करायचं नाहीये, म्हणून त्यांना हे कारण दाखवायचं आणि या याद्या आहेत तशाच त्यांनी ठेवायच्यात. प्रत्येक प्रभाग समित्यांमध्ये या गोष्टी झालेल्या आहेत असा आमचा 100% मानस आहे. कारण ज्या ज्या भागातलं म्हणजे कोथरूडचं मतदान हे हडपसरला गेलेलं आहे, हडपसरचं मतदान हे कोंडव्याला आलेलं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने याद्याची फोड केलेली आहे, वास्तविक आता एवढ्या 20-22 वर्षामध्ये आपण असं कधीच ह्या गोष्टी झालेल्या नाहीयेत. आणि अशा पद्धतीने जे होतंय तर त्यामुळे त्या याद्यांवरती तर 100% आमचा आक्षेप आहे. म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण त्याला भेटलो होतो जाऊन काटकरांना आणि ड्युटी साहेबांना. करतो म्हणले पण मला वाटत नाही त्यांनी यातनं काही बाहेर आलेले आहेत. ते अजूनही ते सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली 100% हे काम करतात. त्यामुळे याद्यांचा घोळा असाच हा शेवटच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवसापर्यंत राहणार आहे असा आमचा तर्क निघालेला आहे. आमची या संदर्भात मागणी अशी आहे की जे कोण लोक असतील ते आम्ही त्यांची नावं घेणार नाही, पण भारतीय जनता पक्षाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांबरोबर जे अधिकारी आहेत त्यांची चौकशी करा आणि त्यांना ताबडतोब सस्पेंड करून चौकशी करा. आणि शासकीय गोपनीयतेचा भंग केला म्हणून, कारण कमिशनर सांगतायत की हे गोपनीय काम आहे, हो, त्याचा भंग केला असेल तर भारतीय जनता पक्षाचे जे लोक उपस्थित होते त्यांच्यावर सुद्धा पोलीस ऍक्शन झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे. जोपर्यंत या मतदार याद्या बाहेरची लोक आणि पुणे शहरातले प्रामाणिक अधिकारी यांच्या अंडरमध्ये हे काम होत नाही पूर्ण व्यवस्थित, तोपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पुणे महानगरपालिकेची पुढे ढकलण्यात यावी. कारण त्याला काही अर्थ राहिलेला नाहीये. उद्या ते असं म्हणतील की हे पब्लिक डोमेन आहे, पब्लिक डोमेन नाहीये. कारण मग त्यांनी सगळ्याच पक्षांना सांगायला पाहिजे होतं तुम्ही येऊन याद्या तपासा म्हणून. आणि कडी लावायचं काय कारण आहे? जर तुम्ही निर्दोष असाल, तुम्ही व्यवस्थित चांगलं काम करत असाल तर तुम्ही कडी लावून बसायचं कारणच नाहीये काय. आणि तेही 1 महिना अगोदर, जाहीर व्हायच्या अगोदर. आणि प्रत्येकाला सांगितलं की जो मतदारांची तक्रार आहे त्यांनीच ती दाखल करायची आहे. मग असं असताना हे जर एवढे कार्यकर्ते जाऊन तिथं बसत असतील तर ह्याच्या मागचं नक्की काळं काय आहे ह्याची संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी ही झाली पाहिजे. कारण ज्या पद्धतीने ही निवडणुकीची प्रक्रिया चाललेली आहे त्या प्रक्रियेमध्ये कुठं ना कुठं तरी केवळ सत्ताधारी पक्षासाठी, म्हणजे आता पुण्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या याद्यांमध्ये हा फेरफार चाललेला आहे. जिथं जिथं निवडणुका झाल्यात, आमच्या आयुष्यात पहिल्यांदा असं बघितलंय की उद्या निवडणूक होती आणि त्याला स्टे दिला जातो आणि 24 तासचा 48 तास अगोदर प्रचार थांबायचा असतो, पण शेवटच्या मुवमेंटपर्यंत प्रचार करा म्हणून हे सांगितलं जातं की कुठली निवडणूक प्रक्रिया आहे हेच आम्हाला आजपर्यंत कळलेलं नाहीये. त्यामुळे आमचं निवडणूक आयोगावरती सुद्धा म्हणणं आहे की त्यांनी सुद्धा या जातीकडे लक्ष घातलं पाहिजे.
पण ते पण कदाचित सत्ताधाऱ्यांच्या वळसणीला बांधले गेलेले आहेत की काय असा आमचा मानस झालेला आहे त्यांच्याविषयी. हे त्यांनी दिलेलं पत्र. तुम्ही सांगायला पाहिजे किंवा ही हे अधिकारी मग हे महापालिकेचं ऑफिस आहे पुण्यातलं भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय हे मुल्ला साहेब आहे आणि हे गुंजाळ साहेब आहेत. हे दोघं जण मिळून हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत. अनेक जण याच्यानंतर सुद्धा येत जात राहतात, कडी लावून घेतात आणि वेळ तुम्ही बघा 16:07 ही वेळ आहे 21/10/2025 किंवा ते कडी उघडतात. ते आता भाजपचे दुसरे त्यांचं नाव सांगा. बरोबर. हा ते आलेले जातात, ते सांगतात मग की कोणत्या नावांचा वगळायचं आहे, कोणत्या नावं दुसऱ्या वॉर्डात ढकलायचं आहे. बाहेरचे लोक तसेच वेटिंग मध्ये, बाहेरच्या लोकांना कोणी आत येऊ देत नाही नागरिकांना. गांधी नाहीये पण ते नंबर बदलले गेला अंतर केला प्रत्येक तेच केले तर फक्त एक उद्या आलाय ते काढायचे आणि तुम्ही बोललेले भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं नाव काय माळवदे आहेत आणि हे खेडेकर आहेत नगरसेवक भाजपचे कार्यकर्ते दोघं जण. आमच्या आधी आपण जो मतदार यादीचा पूर्ण गठ्ठा आहे जो इतर पक्षाच्या लोकांना उपलब्ध करून आले काढा ही काढा आहे हे काय प्रत्येक यादीवर घोषणा अभ्यास करायला 100 अभ्यास आम्ही याद्यामध्ये काय म्हणतो आपल्या यादी काय करण्याचे चालतो आपल्या याद्या अनेक एक नंबर यादी नंबर 199 1 ते 50 किती असेल ते म्हणजे किती गोष्ट कशामध्ये टाकायचं सांगत ज्याला यादीची माहिती आहे त्यांना बोलवा. बस नाही नाही ते त्यांना देऊन टाकू. अच्छा सगळं दाखवून असं करा. हे टोटल सगळं 5.5 तासाचं आहे सगळ्यांना ते पाठवू. ते इथे पाहण्यात अर्थ नाही, बघा ते काय काय. ज्या भाजप म्हणजे जे नेते दिसत आहेत व्हिडिओमध्ये ते कोण आहेत, भाजपचे पदाधिकारी असतील तर त्यांच्याकडे पद आणि नाव काय? आणि एक तो माळवदे पूर्ण तो नाव नामदेव माळवदे आणि एक माजी नगरसेवक आहे आणि दुसरा जो आहे तो आपल्या महिला नगरसेविकेचं काम बघतो तो. सर नावं सांगितलं तर बरोबर नगरसेवक आहेत कुंभार याच्यात 18 नंबर जुना 18 नंबर. काही भाजपचे पदाधिकारी आहेत त्यामध्ये ते व्हिडिओमध्ये नंतर तुम्ही नंतरच दाखवा ना, ते सगळेच आलेले आहेत तिथे. म्हणजे भारतीय जनता पक्ष, निवडणूक आयोग आणि महापालिका सगळे असं घरच्यासारखे एकत्र बसून जर आपल्याकडे लग्न असलं तर आपण कशी चर्चा करतो की असं करू का तसं करू.
फुल फोरम आहे तेव्हाच दाखवली कोण येते identity. भवानी पेठ सोडून दुसरीकडच्या कुठल्या कुठे मागवलं होतं? काय नाही, आम्ही भवानी पेठचंच मागवलं. आता लावू बंद. सगळ्यांना देऊन टाका. आम्ही भवानी पेठचंच मागवलं आम्हाला कळाल्यानंतर. पण हे सगळीकडे झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपूर्ण ज्या महाराष्ट्रात अर्थी- महानगरपालिकांमध्ये हे झालेलं आहे. आणि यांच्या विश्वासातले जे ठेकेदार आहेत त्यांच्याकडे मतदार याद्या होत्या. यांच्या विश्वासातले जे ठेकेदार आहेत त्यांच्याकडे मतदार याद्या होत्या. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया मॅनिप्युलेट झालेली आहे. हे असं इतकं भयंकर, म्हणजे लोक नावं ठेवतात. माझ्या एका कार्यकर्त्याने आत्तामध्ये 25 एक फ्लेक्स लावले होते की काय ते आयोग, काय ते निवडणूक एकदम ओके. नाही, आता मुद्दा याच्यातला सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, की ज्या याद्या प्रकाशित व्हायच्या त्या घेऊन 20 दिवस आधी हे बसलेत सगळे. म्हणजे शासकीय गोपनीयतेचाच हा भंग आहे. ज्या प्रकाशित व्हायच्या ज्यांना आयुक्त इतरांना यांना सगळ्यांना सांगतात बाकी पक्षांना की ते गोपनीय काम आहे, शासनाचं काम आहे. मग ते 20 दिवस आधी तुम्ही कसे घेऊन बसला, हा मुद्दा आहे. पोलिसात तक्रार दाखल करणार आहे. कुठे पोलिसात तक्रार दाखल आयुक्तांनाच पत्र दिलंय ना, महापालिका कायदेशीर आयुक्त कारवाई काय करणार? आणि निवडणूक आयोगाला. गोपनीयतेच्या त्यांचं कामात आहे. राजकीय हस्तक्षेप कसा चालू शकतो ना? आयुक्तांनी ते पेपर आउट तुम्हाला पण माहिती केलेले आहे. आयुक्तांनी जे ऑलरेडी डिक्लेअर केलं की 20 ला पब्लिश होणार, 27 पर्यंत पब्लिश होणार म्हणजे काय, अशी लोकांच्या समोर येतात. तर 31 तारखेला त्यांच्या हातात आहेत कार्यक्रम. महापालिकेचा जसं विकास आराखडा जोपर्यंत टेबल होत नाही जनरल बॉडी तोपर्यंत पब्लिक नसतो. एकदा तो टेबल झाला की मग तो पब्लिकला पाहता येतो. तसंच आहे हे. मग प्रारूप मतदार याद्या जाहीर करायचं कारणच काय? तक्रार किंवा आता इथून तुमची स्टेप काय असतो? आम्ही आयुक्त आणि यांच्याकडं निवडणूक आयोगाकडं की पहिले यांना सस्पेंड करा, यांची चौकशी करा आणि प्रक्रिया थांबवा. पोलीस आयुक्त काय म्हटलं तुम्ही? पोलिसांचा पाठच नाही ना आता. पार्टच नाही ना पोलिसांना. पोलीस पुणे महानगरपालिका कमिशनरच्या अखत्यारीत हे निवडणूक यंत्रणा चालली आहे. आयुक्तांना पत्र व्यवहार केलाय, पत्रव्यवहार केलंय. त्याचा काय रिप्लाय नाही? त्याचा अजून रिप्लाय काय नाही. मला वाटत नाही रिप्लाय येईल म्हणून त्याचा. हे पण मिळवताना संजय भाऊंना बरेच श्रम घ्यावे लागले. आधी ते देत नव्हते त्यांना हे फुटेज. त्यांनी माजी नगरसेवक म्हणून मागितल्यानंतर मग आयुक्तांच्या सही ते फुटेज मिळालं. हे सगळं लपवालपीचं 19 कारभार. तारखेला दिले आपल्याला. आत्ता दिलंय. आणि 2 वेळा मी पत्र दिली. म्हणजे एक 4 तारखेला दिलं, 3/11ला एक पत्र दिलं की असं मला सीसीटीव्ही फुटेज द्या म्हणून. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा दिलं. तेव्हा आता परवा दिवशी त्यांनी मला सीसीटीव्ही फुटेज दिलं. तुम्ही बाईट द्या. एक मिनिट एकच मिनिट एबीपी कॅमेरा. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आणि महानगरपालिका प्रमुखांनी, निवडणूक प्रमुखांनी याद्या जाहीर केल्या होत्या, प्रारूप याद्या. त्याची तारीख होती 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर. 20 नोव्हेंबरला प्रारूप याद्या जाहीर झाल्या. 27 नोव्हेंबर पर्यंत त्यांनी आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायची मुदत दिली होती. नंतर ती वाढवली आणि 3 तारखेपर्यंत केली, 3 डिसेंबर पर्यंत. परंतु त्याच्या अगोदर भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी
हे भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये एकत्र बसून वेगवेगळ्या याद्या फोडत होत्या. या प्रभागातल्या याद्या पलीकडचे टाक, तिकडचे मतदार आपल्याकडे टाक, असं ते सातत्याने करत होते. आणि जवळजवळ 4.5 तास हे सगळं चाललं होतं महापालिकेच्या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या ऑफिसमध्ये. तिथं कोणालाही प्रवेश नव्हता, फक्त भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना होता. त्याचा तुम्हाला सीसीटीव्ही मध्ये आत्ता दाखवलंय थोडक्यामध्ये. ऍक्च्युली ती संपूर्ण सीसीटीव्ही कव्हरेज 4-4.5 तासाचं आहे. इतक्या वेळ ते चाललं होतं. आणि त्यामध्ये स्पष्ट होत आहे की महानगरपालिकेचे अधिकारी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि निवडणूक आयोग यांचं संगनमत असल्यासारखं दिसतं. कारण कोणीतरी दबाव टाकल्याशिवाय हे काय घडू शकत नाही. या दबावाखाली यांनी संगनमत केलेलं आहे. आमची अशी मागणी आहे की पहिलं त्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना ताबडतोब सस्पेंड करावं आणि सस्पेंड केल्यानंतर वेगळी चौकशी करावी, एक भाग. दुसरं, महापालिका आयुक्त आणि महाराष्ट्र निवडणूक आयोग यांनी या संपूर्ण 31 तारखेपासून म्हणजे 31 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंतचे जे काही तिथं झालेल्या घटना आहेत, सीसीटीव्ही कव्हरेज हे ताब्यात घ्यावेत आणि त्यांनी चेक करावं निवडणूक आयोगाने की या प्रत्येक प्रभागामध्ये म्हणजे याच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये जे भारतीय जनता पक्षाचे लोक असतील, याद्या घेऊन बसलेले आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यावर कारवाई करावी. ही प्रक्रिया जोपर्यंत हे स्पष्ट होत नाही की पारदर्शकता, महापालिकेचे अधिकारी जे प्रामाणिक आहेत ते हे असे नाहीत, जे प्रामाणिक अधिकारी त्यांना घेऊन आणि बाहेरचे अधिकारी घेऊन त्यांनी याद्या तयार कराव्यात. आणि तोपर्यंत या निवडणुकीची प्रक्रिया त्यांनी निवडणूक आयोगाने थांबवावी. या सगळ्यांना अत्यंत कडक शिक्षा व्हायला पाहिजे जे अधिकारी यामध्ये आहेत त्यांना. आणि अशा सगळ्याच क्षेत्रीय अधिकाऱ्यांमध्ये हे घडलेलं आहे. ही संपूर्ण इलेक्शन मॅनिप्युलेट झाल्याचा आम्हाला संशय आहे आणि त्या संदर्भातला एक बेसिक पुरावा म्हणून हे दिलेलं आहे. हे जेव्हा मी पत्र दिलं त्यावेळेला मला त्यांनी 1 महिनाभर खेळवलं आणि शेवटी मला असं सांगितलं तुमचं पत्रच नाहीये. मी त्यांना सांगितलं अरे बाबांनो, तुमची पोच घेतलीये मी, पोच आहे माझ्याकडं. मग मी दुसरं पत्र दिलं आयुक्तांना. त्यावेळेला मला हे सीसीटीव्ही कव्हरेज या ठिकाणी त्यांनी मला उपलब्ध करून दिलं. यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, ही प्रक्रिया थांबली पाहिजे आणि हे अधिकारी सस्पेंड व्हायला पाहिजे या संदर्भात जे आहे ते. या संदर्भात कायदा काय म्हणतो ते निवडणुकीच्या संदर्भात जर मतदार याद्यांचा घोळ करण्यात आला असेल आणि तो पूर्वनियोजित षडयंत्र म्हणून करण्यात आला असेल तर त्या संदर्भात तक्रारी देण्यात आलेल्या आहेत. या सगळ्या प्रकरणानंतर खरं तर महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी स्वतःहून आता याची दखल घेतली पाहिजे आणि ते स्वतः तक्रारदार होऊन त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली पाहिजे. राज्याच्या निवडणूक आयुक्तांनाही तुम्ही कळवलेलं आहे. त्यामुळे या संदर्भात जे मतदार याद्या आधीच फोडायच्या, आधीच त्याच्यामध्ये बदल करायचे आणि मतदार शिफ्ट करायचे दुसऱ्या बाजूने, ज्या सोयीच्या मतदारसंघात आपल्याला आपले मतदार पाहिजे ते ठेवायचे, बाकीच्यांना दुसऱ्या मतदारसंघात ढकलून द्यायचं, अशा प्रकारे जर आधीच षडयंत्र होत असेल तर तो निवडणूक चोरीचा एक अभिनव प्रकार आहे. काय आहे की मतदान चोरी करणं, निवडणूक पळवणं याचे वेगवेगळे नवीन प्रकार अस्तित्वात आणले जात आहेत आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद नाही. कारण अशा प्रकारची चोरी होऊ शकेल असं कदाचित कायद्यामध्ये कोणाला अपेक्षित नसेल. परंतु आता निवडणूक चांगल्या पद्धतीने म्हणजे फ्री अँड फेअर, प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे याची जबाबदारी ज्या यंत्रणेवर आहे त्याचे प्रमुख आहेत महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी. तर त्यांच्याकडे यांनी तक्रार केलेली आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःहून आता याची दखल घेतली पाहिजे. संबंधित जे महापालिका अधिकारी आहेत त्यांना निलंबित केलं पाहिजे. भाजप जे कार्यकर्ते इथे दिसतात त्यांचे नावं आयडेंटिफाय केलेले आहेत आम्ही, काही जणांचे त्यांनी करावे आणि त्या सगळ्यांवर त्यांनी कारवाई केली पाहिजे. एवढंच नाही तर राज्य निवडणूक आयुक्तांना त्या भाजपच्या कार्यकर्त्यांची नावं कळून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची नवीन प्रक्रिया सुद्धा सुरू करण्याची शक्यता आपण तपासली पाहिजे. कारण की कायदा अस्पष्ट असेल
परंतु फ्री अँड फेअर निवडणुका झाल्या पाहिजे हा जर निवडणुकांचा उद्देश असेल तर तो संपूर्णपणे अशा सगळ्या प्रकरणांमधून धुळीस मिळवला जात आहे असं आपल्याला दिसतंय. काय आहे नाही, मुळामध्ये या निवडणूक यंत्रणेमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून आयुक्तांना भेटायला गेलो होतो. त्या दिवटे जे आहेत या निवडणुकीचं सगळं बघत होते, काटकर आणि दिवटे. त्यांना आम्ही अशा असंख्य तक्रारी दिल्यात की मतदारांची फेराफेरी झालेली आहे, इकडचे तिकडे गेलेले, पण त्याच्यावरती त्यांनी अजूनपर्यंत काही कारवाई केली असं आम्हाला वाटत नाही. पण जर हे बघितल्यानंतर असं वाटतंय की त्याच्यावरती काही कारवाई होणार नाहीये, केवळ हा वेळ काढूपणा चाललेला आहे. निवडणूक म्हणजे निवडणूक आयोगाने सुद्धा याच्यावरती भारतीय जनता पार्टीच्या बरोबरीने हातात घालून ही निवडणूक यंत्रणा राबवतात का काय असा आमचा खरं तर समज झाला नाही. तो आता ह्या बघितल्यानंतर असं वाटतं की 100% निवडणूक आयोग, महापालिकेचे कमिशनर आणि भारतीय जनता पार्टी मिळून ही निवडणूक लढवते की काय असं वाटतंय. मुळामध्ये सर्वसामान्य माणसाला या निवडणुकीमध्ये आता खरंच काय रस राहिलाय असं वाटत नाहीये. मी तर असं म्हणेल की वकील साहेबांच्या माध्यमातून एक यांनी नोटीस प्रकाशित करावं निवडणूक आयोगाला की निवडणूक घेणंच बंद करावं, डायरेक्ट उचलावं आणि भारतीय जनता पार्टीच्या हातात पुन्हा सत्ता द्यावी की काय अशा पद्धतीने निवडणूक चाललेली आहे असं आम्हाला वाटतंय. नाही, मला खरं आयुक्तांनाही प्रश्न आहे माझा की तुमचं काही नियंत्रण आहे की नाही कारभारावर. ही 20 दिवस आधी राजकीय पक्षाचे लोक तुमच्या माणसांची 4.5 तास मिटिंग करतात, इन कॅमेरा कडी लावून आतून की बाहेरचे लोक बाहेर बसून, आणि ते सांगतात की ह्या याद्या अशा पाहिजे. असं काय आयुक्तांचं नियंत्रण आहे की नाही? आयुक्त भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आयुक्तांनी, मला काय कळलं नाही. आयुक्तांना हे गांभीर्याने घ्यावं लागेल. आय स्वतःला तुम्ही शपथ घेतली, तुमची कमिटमेंट लोकांशी आहे, तुमची कमिटमेंट भारतीय जनता पक्षाची नाही. ते पुणे महापालिकेच्या आयुक्तांपासून जे कोणी तिथे बसले होते आणि भाजपाची मदत करत होते त्या सगळ्यांवर त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. 20 दिवस आधी तुम्ही त्या याद्या फोडता, गोपनीय याद्या, त्यांना पाहिजे ते करून देता. म्हणजे काय चाललं? लोकशाही नाहीच. आम्हाला निवडणूक आयोग माहिती होतं, पण महापालिका पण एवढी भारतीय जनता पक्षात विलीन झाली आम्हाला माहिती नव्हतं. आयुक्तांनी जाहीर करावं की भारतीय जनता पक्षात आता महापालिका विलीन केली आहे पुणे महापालिका म्हणून. घरचं कार्य असल्यासारखं बसतात सगळे आणि ठरवतात की कोणत्या याद्या काढायच्या आणि ही कुठली प्रक्रिया आहे. त्यांना सगळ्यांना ते पाठवून द्या.